नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या लक्षवेध या कार्यक्रमात मी शिल्पा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर स्पेशलमध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध विषयांवर आरोग्य समस्या आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे किडनी समस्या आणि त्यावरील उपचार. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नेफ्रोलॉजिस्ट म्हणजेच किडनी तज्ज्ञ डॉक्टर संदीप भुरके. नमस्कार डॉक्टर. लक्षवेध या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. किडनी समस्या आणि त्याची लक्षणं याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर संदीप भुरके हे मुंबईतील अंधेरी पश्चिम इथल्या नेफ्रोलॉजिस्ट म्हणजेच रेनल स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांना या क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर संदीप भुरके अंधेरी पश्चिम मुंबई इथल्या प्रभाकर भुरके क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांना 2008 मध्ये टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मधून DNB नेफ्रोलॉजी, त्याचबरोबर 1996 मध्ये टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मधून MBBS आणि 2002 मध्ये किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोवर्धन सुधरदास मेडिकल कॉलेज मधून MD जनरल मेडिसिन हे पूर्ण केले. MBBS दरम्यान मायक्रोबायोलॉजी विषयात स्पेशलायझेशन केल्यानंतर डॉक्टर भुरके हे मुंबई सेंट्रल मधील नायर हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजच्या अध्यापन विद्याशाखेचा भाग बनले. ते नेफ्रोलॉजी फॅकल्टीचे असोसिएशन प्रोफेसर होते. तसेच ते DM आणि DNB नेफ्रोलॉजी आणि MD मेडिसिन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. डॉक्टर भुरके हे प्रमाणित ZTCC म्हणजेच झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे स्वयंसेवक वक्ता आणि ब्रेन स्टेम डेथ आणि ऑर्गन डोनेशनवर मोटिवेटर आहेत. डॉक्टर भुरके हे सोशल सर्व्हिस आउटरीचचे प्रोग्राम म्हणून ऑर्गन डोनर कार्ड आणि किडनी डोनर कार्डचे वितरक देखील आहेत. डॉक्टर, शरीरांच्या विषयी किंवा स्वास्थ्यांविषयी जर बोलायचं झालं तर सर्वात पहिले ब्रेन विषयी किंवा हार्ट विषयी हा विचार मनात येतो. जर थोडं कमी याच्यामध्येच कधीतरी किडनीचा विषय येतो. ती आपल्या आयुष्यात कधी न थांबता कधी न थकता काम करते. तर किडनी शरीरासाठी किती महत्त्वाची आहे? थोडक्यात म्हणजे किडनी म्हणजे काय काय सांगा. किडनी म्हणजे मूत्रपिंड. जसे आपले 2 डोळे असतात तसे 2 मूत्रपिंड असतात. ते आपल्या पाठीच्या कण्याच्या मागच्या बाजूला असतात. तर आपल्या रक्ताला साफ करून त्याच्यामधून लघवी तयार करणे हे यांचं प्राथमिक काम आहे. बाकीची पण त्यांची कामं असतात, जसं काही आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवणं, आपल्या हाडांचं ताकद चालू ठेवणं, हे सगळ्या गोष्टी किडनी करतात. तर जे आपले किडनी आहेत त्या 2 असल्यामुळे जर एकच किडनी असेल तरी सुद्धा आपलं काम भागू शकतं. आणि जरी दोन्ही किडन्या बंद पडल्या असल्या तरी सुद्धा आजकालच्या तंत्रज्ञानाने आपण डायलिसिसवरती पेशंटला जिवंत ठेवू शकतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये किडनीचं प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करून आपण अजून त्याला चांगलं जीवन देऊ शकतो. तर हे हे जे आपले किडनी आहेत ते आपले एक अविभाज्य अंग आहे, अवयव आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये बघतो की जर किडनी काम करत नसतील तरी सुद्धा जीवन फारसं काही खराब होत नाही. आपल्या शरीरामध्ये जे किडनीचं काम आहे ते डायलिसिस मशीन नंतर करू शकतं आणि नंतर जेव्हा आपण प्रत्यारोपण करतो तेव्हा नवीन किडनी आपण बसवतो, ती सुद्धा ते सगळं काम करू शकते. ह्या कारणास्तव असं म्हणू शकतो की किडनी नसली तरी सुद्धा चालेल अशी आजकालची स्थिती झालेली. पण डॉक्टर, असं बऱ्याचदा ऐकतं की किडनी जेव्हा खराब होते, किडनीचे प्राथमिक लक्षणं हे कसे ओळखायला येतील आणि याचं निदान करायचं झालंच तर कोणत्या डॉक्टरांकडनं करून घ्यावेत? जेव्हा आपण कुठल्याही आजाराने ग्रस्त असतो तेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होतो, त्याला इंग्रजीमध्ये सिम्पटम्स म्हणतात. आणि जे डॉक्टरांना दिसून येतं, आढळून येतं, त्याला सायन्स म्हणतात. तर जसं आपल्या हृदयाला हार्टबीट असते, तसं हृदय स्पंदन असतं, त्याप्रमाणे किडनीला, मूत्रपिंडाला काही तसा त्रास होत नाही, तसं काही दिसून येत नाही. तर त्या कारणास्तव साधारण सुरुवात जी असते किडनीच्या आजाराची त्यावेळेला रुग्णाला स्वतःला शरीराला काहीही त्रास जाणवून आला नाही असं होऊ शकतं. पण नंतर जसं हे शरीरातून किडनीचा त्रास वाढत जातो त्याच्यानंतर मग लघवी कमी होणे, पायाला सूज येणे किंवा त्यांचं भूक कमी लागणे, उलट्या होणे, श्वास चढणे, अतिशय जास्त किडनी खराब झाली तर मग मेंदूवर परिणाम होऊन एपिलेप्सी होणे म्हणजे ब्रेनचा अटॅक येणे, अशा गोष्टी होऊ शकतात.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला हिंदीमध्ये मिरगी म्हणतो आपण, तेव्हा त्याला आपण इंग्रजीमध्ये एपिलेप्सी म्हणतो. तर ह्या सगळ्या कारणांमुळे जेव्हा किडनीची सुरुवात असते ते कळून येत नाही, हे एक सामान्य गोष्ट आहे. तर जेव्हा आपण कुठल्याही कारणास्तव तपासणी करतो, आता कोणाला नवीन नोकरी लागलेली आहे तर आजकालच्या कॉर्पोरेट जगामध्ये तुमचं सगळं शरीर यष्टी सगळं ठीक आहे हे बघण्यासाठी त्यांचे सगळे पूर्ण तपास शरीराचा केला जातो. किंवा आजकाल 40 वयानंतर मग आपण बघतो की सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि स्वतःचं सगळं शरीर ठीक आहे का हे बघण्यासाठी वर्षातून एकदा आपण सर्व तपास करतो. तर ह्याच्यामध्ये कधी कधी जे किडनीचे सुरुवातीचे त्रास आहेत ते कळून येतात आणि मग त्याच्यानंतर युरिन मध्ये प्रोटीन जात आहे किंवा त्यांचं किडनीचं क्रिएटिनिन रक्तामध्ये वाढलेलं आहे हे कळून येतं आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात येतं की मला किडनीचा त्रास आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या जनरल डॉक्टरकडे जातो, जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो, जे MBBS असतात. मग ते त्याची शहानिशा करून त्या रिपोर्टला बघून त्या तपासणीचा अहवाल बघून असं ठरवून घेतात की ह्याला किडनीच्या डॉक्टर तज्ञाची गरज आहे आणि नंतर मग ते आमच्याकडे पाठवतात. मग रुग्ण जेव्हा आमच्याकडे सर्वात पहिल्यांदा येतो तेव्हा त्यांच्याकडे कमी तपास असतात, जसं काही युरिनची लघवीची एक टेस्ट असेल, रक्ताचा एखादा रिपोर्ट असेल. पण मग किडनीच्या तपासणीमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये सोनोग्राफी सर्वात महत्वाचा आहे. तर सोनोग्राफीचा तपास आपण जे करतो त्याच्यामध्ये सोनोग्राफी किडनीची केली जाते आणि त्याच्यानंतर मग जे आपलं लघवीचं पिशवी आहे त्याच्या सुद्धा किती कॅपॅसिटी आहे ते बघितलं जातं. तर लघवीची थैली किती मोकळी होऊ शकते, त्याच्यामध्ये काही लघवी तुंबते आहे का हे बघितलं जातं. तर हा एक असा तक्ता आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये आम्ही किडनीचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी जे आमच्याकडे येतात हॉस्पिटल क्लिनिकमध्ये त्यांचे आम्ही सगळे तपास करून देतो. तर सर्वात पहिल्यांदा लघवीचा तपास, मूत्राचा तपास केला जातो, त्याच्यामध्ये युरिन रुटीन, युरिन कल्चर असा तपास केला जातो. त्याच्यानंतर सोनोग्राफी, त्याच्यामध्ये USG ऑफ द ॲब्डोमेन अँड पेल्विस विथ KUB विथ प्रीवर्ड अँड पोस्टवर्ड रेसिड्यू, ह्याच्यामध्ये लघवी धरून आणि लघवी सोडून अशी डबल सोनोग्राफी केली जाते. नंतर मग किडनीचा जो रक्तपुरवठा आहे, नस आहे, त्याची तपासणी केली जाते. त्याला USG डॉपलर ऑफ द रिनल आर्टरीज अँड वेन्स असं म्हटले जाते. त्याच्यानंतर रक्ताचे बाकीचे तपास केले जातात जे आपले नेहमीच्या तपासांसारखेच आहेत. त्याच्यामध्ये CBC, हिमोग्लोबिन, ESR, RFT, रिनल फंक्शन टेस्ट मध्ये क्रिएटिनिन, युरिया, BUN, इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम फॉस्फरस युरिक ऍसिड आणि पॅराथायरॉइड हॉर्मोन असे बघितले जाते. सिरम लिपिड्स मध्ये आपली चरबी बघितली जाते आणि LFT लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये बिलिरुबिन, SGOT, SGPT आणि त्याच्यामध्ये PTINR सुद्धा बघितलं जातं. टोटल प्रोटीन, सिरम अल्ब्युमिन बघितलं जातं. ह्याच्यानंतर मग काही स्पेशल तपास असतात, खास तपास असतात. त्याच्यामध्ये PTH पॅराथायरॉइड हॉर्मोन, HIV, HBsAg, anti-HCV. त्याच्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये हृदयावर काही ब्लड प्रेशर, डायबिटीसचा इफेक्ट आहे का हे बघण्यासाठी 2D एको आणि डोळ्याचा तपास, त्याच्यामध्ये फंडस फॉर डायबिटिक रेटॅनोपॅथी, हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी हे बघितलं जातं. जर किडनीचे तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्ट यांना असं वाटलं की रुग्णाला काही वेगळ्या प्रकारचा किडनीचा आजार आहे तर त्याच्यासाठी स्पेशल कोलॅजन व्हॅस्क्युलर डिझीजचे टेस्टिंग केलं जातं. त्याच्यामध्ये ऑटो इम्युन वर्कअप केलं जातं. तर ह्याच्यामध्ये ANA, DSDNA, C3, C4, ASO, C रिएक्टिव्ह प्रोटीन असे तपास केले जातात. आणि जर त्याला स्पेशल टेस्ट बायोप्सी म्हणून जे सुईचा तपास किडनीचा असतो ते करायची गरज असली तर मग कोॲग्युलेशन प्रोफाईल आणि ब्लड ग्रुप असं बघितलं जातं. डॉक्टर, आता आपण बोलताना क्रिएटिन ह्याविषयी बोलला, तर हे क्रिएटिन म्हणजे काय याविषयी जरा सांगा. क्रिएटिनिन आपल्या रक्तामध्ये एक घटक आहे जे आपल्या मांसातून बनतं. तर क्रिएटिनिन हे स्वतःहून काही विष नाहीये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये ते असतं. तर आपल्या शरीरामध्ये त्याची नेहमीची मात्रा 1 मिलीग्रॅम% अशी असते आणि त्याच्यानंतर मग ती किडनी त्याला साफ करते रक्तामधून. जर किडनीचं कार्य कमी झालं असेल तर मग ते साफ होत नाही आणि मग रक्तामध्ये त्याचा लेवल वाढते. तर जेव्हा किडनी वीक असते त्यावेळेला त्याची मात्रा 1 पासून 2 पर्यंत जाऊ शकते, 3 पर्यंत जाऊ शकते आणि जेव्हा किडनी जवळजवळ निकामी झाली असेल त्यावेळेला त्याचं मात्रा साधारण 6, 7, 8 पर्यंत जाते. तर क्रिएटिनिनच्या पेक्षा आम्ही ते कॅल्क्युलेशन असतं त्याला GFR म्हणतात, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर ह्याच्यामध्ये किडनीची क्षमता हे आपल्याला कळतं. तर जे सामान्य माणसाची क्षमता आहे ती 90 असते आणि जेव्हा किडनी कुंकुवत होते, वीक होते किंवा त्याच्यामधलं काम कमी होतं तेव्हा ते 60च्या पर्यंत जाऊन त्याच्याहून खाली जाते. आणि किडनी जेव्हा ऑलमोस्ट जेव्हा निकामी होते तेव्हा साधारण 10 किंवा 5 अशा खालच्या लेवल पर्यंत येते.
तर ह्यामध्ये एक कॉक्रॉफ्ट गोल्ड फॉर्म्युला म्हणून एक कॅल्क्युलेशन आहे, जे कोणी पण घर बसल्या सुद्धा किंवा आपले MBBS डॉक्टर क्लिनिकमध्ये बसल्या बसल्या सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतात. तर ह्याच्यामध्ये 140 मायनस एज मल्टिप्लाइड बाय वेट इन किलोग्राम एंटायर डिवायडेड बाय 72 इंटू सिरम क्रिएटिनिन एंटायर मल्टिप्लाइड बाय 0.75 इफ फिमेल, असा हा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यामधले घटक आपण टाकून त्याच्याप्रमाणे आपल्या स्वतःची किडनीची ताकद किती आहे हे बघू शकतो. आजकाल मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये ह्याचे ऍप्लिकेशन्स पण आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं वय, वजन आणि किडनीचा रिपोर्ट ह्याच्यात टाकून तुमच्या किडनीची क्षमता किती आहे हे लगेच कळून येऊ शकतं. जर तुम्हाला कळलेलं आहे की तुमच्या किडनीची क्षमता कमी आहे तर मग बाकीच्या तपासण्या करणे अनिवार्य आहे, गरजेचे आहे. ओके, हे क्रिएटिन नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी उपचार करावे लागतात का? मग जेव्हा क्रिएटिनिन वाढतं तेव्हा त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक असतं अॅक्यूट किडनी इंजुरी आणि दुसरं असतं क्रॉनिक किडनी डिसीज. अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणजे त्याच्यामध्ये किडनीवरती काही दुसरा त्रास झालेला आहे, जसं मलेरिया झालेला आहे, पातळ संडास झालेली आहे, ताप आलेला आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे दोन्ही किडनीवरती प्रेशर आलेलं आहे. आणि जेव्हा ह्याच्यावरचा काही त्रास कमी होईल तेव्हा ते क्रिएटिनिन आपोआप हळूहळू कमी होईल. म्हणजे जसं शरीर सुदृढ होईल तसं किडनी पण अजून सुदृढ होतील. पण क्रॉनिक किडनी डिसीज हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये किडनीवरचा जो त्रास आहे तो परमनंट आहे, क्रॉनिक आहे, म्हणजे दीर्घकाळासाठी आहे आणि तो ठीक न होण्यासारखा असतो. तर ह्याच्यामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर, ह्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, ह्याचा जो त्रास आहे ह्याच्यामुळे किडनींवरती, दोन्ही किडनींवरती त्रास होऊ शकतो. दुसरं एक सामान्य कारण आहे किडनी स्टोन म्हणजे मूतखडे. आणि त्याच्यानंतर एक कमी प्रमाणामध्ये त्रास असतो तो आहे किंवा आपण पेन किलरच्या दुखण्यावरच्या गोळ्या भरपूर जास्त खाल्ल्या असतील किंवा आयुर्वेदिक मधले भस्म म्हणजे हेवी मेटल्स जर फार जास्त खाल्ले असतील तरी सुद्धा दोन्ही किडनींवरती त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कुठल्याही किडनी डायलिसिस जिथे चालू असतं त्या युनिटमध्ये गेले तर 10 पैकी साधारण 6 रुग्णांना डायबिटीजमुळे किडनी खराब झालेली असते. साधारण 3 रुग्णांना 10 पैकी यांना ब्लड प्रेशरमुळे किडनी खराब झालेली असते आणि साधारण एक व्यक्तीला किडनी स्टोन किंवा पेन किलर अब्यूज ह्याच्यामुळे झालेलं असतं. आणि एक रुग्ण असा असतो की ज्याच्यामध्ये असं आपल्याला कळून येतो की 16 वर्षाची मुलगी होती, थोडंसं एक तिला उलटीसारखं वाटलं म्हणून चेकअप केलं तर अचानक कळलं की क्रिएटिन खूप जास्त आहे आणि दोन्ही किडनी सुकून गेलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण कितीही तपास केले तरी सुद्धा आपल्याला कारण कळून येत नाही की कशामुळे किडनी खराब झाल्या आणि कमकुवत झाल्या आणि काम करायच्या बंद पडल्या. तरी सुद्धा आपण सगळ्या तपासण्या करतो पण रिपोर्टमध्ये काहीही मिळून येत नाही. तर 10% रुग्ण असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला काही कारण कळून येत नाही की किडनी का खराब झाली होती. तर क्रॉनिक किडनी डिजीज मध्ये सामान्यतः किडनी सोनोग्राफीमध्ये सुकून गेलेली मिळते आणि त्याच्यामध्ये पुढे आपण काही उपचार करून सुद्धा ते किडनीचं काम परत कार्यरत होऊ शकत नाही आणि अशा रुग्णांना नंतर मग डायलिसिस वरती जाऊन किडनी ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण करण्याची गरज पडू शकते. डॉक्टर, आता आपण बोललात की क्रॉनिक डिसीज याविषयी बोललात, तर क्रॉनिक डिसीज म्हणजे काय याविषयी थोडक्यात सांगाल? क्रॉनिक शब्दाचा अर्थ आहे दीर्घकाळ. ओके, म्हणजे अत्यल्प काळ नसलेलं, दीर्घकाळ असलेलं. तर जेव्हा आपल्याला सामान्यतः सोनोग्राफीमध्ये दिसून येतं की किडनी सुकून गेलेल्या आहेत, जसं आपला पोलिओचा पाय आहे तो ठीक होणार नाही, तो सुकून गेलेला पाय आहे, त्याप्रमाणे किडनी ज्या सुकून गेलेल्या आहेत त्या पूर्ववत होत नाहीत. तर अशा रुग्णांना आपण क्रॉनिक किडनी डिसीज ग्रस्त रुग्ण असे म्हणतो. आणि जर किडनी दिसायला चांगली असेल आणि त्याच्यावरती प्रेशर दुसऱ्या कुठल्या कारणाने आलं असेल, जसं काही ताप आहे किंवा त्यांना काही पातळ संडास लागलेली असेल, तर अशा रुग्णांना मलेरिया झालेला असेल, दुसरं काही इन्फेक्शन झालेलं असेल, तर अशा रुग्णांना जेव्हा आपण ते कारण शरीरातून काढून टाकतो तेव्हा त्यांचं शरीर अजून सुदृढ झाल्यावरती किडनीवरचा पण इफेक्ट कमी होऊन त्यांचं क्रिएटिन परत नॉर्मलला येऊ शकतं. एक सामान्य समज असा आहे की जर क्रिएटिन वाढलं असेल तर मग मी जेवण पूर्णपणे बंद करावं, तर हे चुकीचा समज आहे. आपण जेवण जेवल्यामुळे किडनी खराब होत नाही आणि आपण उपाशी राहिल्याने किडनी ठीक होत नाही. फक्त असं म्हटलं जातं की जर क्रॉनिक किडनी डिसीज जर तुम्हाला असेल तर त्यावेळेला जर तुम्ही प्रोटीनचं इंटेक एक कमी प्रमाणात घेतलं तर मग तुमच्या किडनीवरचं प्रेशर थोडंसं कमी होतं. पण उपाशी राहिल्यामुळे माल न्यूट्रिशन होतं, म्हणजे तुमचं मास कमी होतं आणि तुमचं शरीर सुदृढ राहत नाही. या कारणास्तव मग तुम्हाला अजून जास्त इन्फेक्शन होतात आणि तुमचं शरीर अजून खालावून जातं. तर त्या कारणास्तव पूर्णपणे प्रोटीन बंद करणे किंवा पूर्णपणे जेवण बंद करणे हा एक चुकीचा उपाय आहे. आणि आपण रुग्णांना असे सांगतो की जर तुम्ही मांस मच्छी खात असाल तर थोडं कमी प्रमाणात खायचं, बंद करायचं नाही. आणि जर ते शाकाहारी असतील तर त्यांना पनीर, सोयाबीन, मशरूम असे चांगल्या क्वालिटीचे व्हेजिटेरियन प्रोटीन आपण खायला सांगतो.
जर त्यांचं पायाला सूज असेल तर मग आपण पाण्याचं प्रमाण कमी करतो. जर त्यांना पायाला सूज नसेल तर मग पाण्याचं प्रमाण आपण नॉर्मल ठेवू शकतो. जर किडनी स्टोनचा पेशंट असेल आणि त्याचं क्रिएटिनिन नॉर्मल असेल, बाकी त्याला काही त्रास नसेल, तर आपण पाण्याचं प्रमाण 5 ते 6 लिटर रोज असं घ्यायला सांगतो. आणि त्याच्या कारणास्तव जे काही नवीन स्टोन मुतखडे तयार होणार असतील त्याचं प्रमाण कमी होतं. जर कुठलं पेशंट क्रॉनिक किडनी डिजीजचा असेल तर मग किडनी सेफ प्रोटीनचे पावडर फॉर्म्युलेशन आहेत ते आपण त्यांना एक सप्लिमेंट म्हणून देतो. आणि बाकीचे त्यांचे जे सपोर्टिव्ह मेडिसिन्स आहेत जसे कॅल्शियमचे मेडिसिन, फॉस्फरसचे मेडिसिन, युरिक ऍसिडचे मेडिसिन आणि त्यांचे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे मेडिसिन हे आपण चालू ठेवतो. खूप छान डॉक्टर. पण आपण आता डायलिसिस याविषयी बोललाच आहात, हा विषय आपण नंतर घेतोच आहे. पण सर्वात पहिले हे ऐकायला आवडेल की मानवी शरीरात किती किडन्या असतात आणि त्यांचे स्थान, कार्य काय, याविषयी काय सांगाल आणि त्या किती महत्वाच्या आहेत? जसं आपले डोळे आहेत, आपलं हृदय आहे, तसं एक अविभाज्य अंग आपल्यासाठी किडनी आहे. ते शरीरामध्ये 2 आहेत आणि आपल्या पाठीच्या कण्याच्या मागच्या बाजूला त्या असतात. तर हे जे आपले किडनी आहेत ते शरीरामध्ये आपलं रक्त आहे त्याला फिल्टर करून त्याला आपलं लघवी तयार करतात. त्यांची बाकीची पण कामं असतात, जसं की आपलं शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी एरिथ्रोपोएटिनचे हॉर्मोन तयार करणे, कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ऍसिडचं मेटाबॉलिझम ठीक करून आपले हाडं चांगली ठेवणे, हे सगळं काम किडनीचं आहे. ऍसिड बेस मेटाबॉलिझम म्हणून एक प्रकार असतो आपल्या शरीराच्या आतमध्ये, त्याचंही काम किडनीच करतं. तर जेव्हा आपण किडनी काम कमी करत असेल तेव्हा ह्या सगळ्या प्रकारांवरती त्रास होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्रास झाल्यामुळे आपल्याला भूक कमी लागणे, उलट्या होणे, दम लागणे असे त्रास सुरू होतात, पायाला सूज येणे असे त्रास होतात, लघवीचं प्रमाण सुद्धा कमी होतं. तर जेव्हा किडनी कुमकुवत होते, नीट काम करत नाहीये, तेव्हा आपल्याला क्रिएटिनिन वाढलं, ते साधारण 6-7च्या आसपास गेलं. जेव्हा GFR आपलं शरीराची किडनीची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन साधारण 15च्या खाली गेली की त्याच्यानंतर रुग्णाला डायलिसिस वरती ठेवावं लागतं. डायलिसिस म्हणजे रक्त साफ करणे आणि ते मशीनद्वारे होते. तर त्याच्यामध्ये आपल्या रुग्णांसाठी आपण फिस्टुला हातावरती मशीन तयार करतो. तर त्याला ताकद यायला वेळ लागतो आणि जेव्हा त्या मशीनमध्ये ताकद येते तेव्हा हातामधून रक्त मशीनकडे जातं आणि परत हातामध्ये येतं. तर ह्याच्यामध्ये जे फिल्टर असतं डायलिसिसचं त्याच्यामध्ये ते रक्त साफ होतं आणि त्याच्यामध्ये ते साफ झाल्यानंतर मग किडनीचं क्रिएटिनिन कमी होतं. पण हे क्रॉनिक किडनी डिजीज, हे क्रॉनिक किडनी डिजीजचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये किडनी काम करतच नाहीये, त्यामुळे त्यांना आठवड्यातून 3-4 तास डायलिसिस द्यावं लागतं. तर हे रक्ताचं डायलिसिस आहे, याला हिमोडायलिसिस असे म्हणतात. आणि काही रुग्ण असतात की जे घरी स्वतःचं डायलिसिस करायचं तयार होतात, तर त्याच्यासाठी पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे पोटाचे डायलिसिस असे म्हटले जाते. तर त्याच्यामध्ये औषधी पाणी पोटामध्ये भरले जाते आणि त्याच्यामध्ये ते सगळे अर्क आणि विष बाहेर निघून नंतर मग ते पाणी बाहेर काढलं जातं. तर ह्याच्यासाठी पेशंटला स्वतःला काम करावं, रुग्णाला स्वतःला ते करावं लागतं. तर तेवढी ताकद आणि फिंगर डेक्स्टिरिटी म्हणजे आपल्या बोटं नीट चालत असतील तर मग त्याच्यामध्ये हे रुग्ण स्वतःहून डायलिसिस स्वतःच्या घरी करू शकतात. डायलिसिसचा पुन्हा एकदा प्रश्न आलेलाच आहे, पण त्याच्या आधी मला हे एक विचारायचं होतं की ज्यांना BP आहे, ज्यांना कावीळ झालंय, ज्यांना शुगर आहे, अशा पेशंटचा म्हणजे किडनीवर काही परिणाम होतो का, यांना जे आजार असतील तर? डायलिसिसचे जे रुग्ण असतात त्याच्यामध्ये सर्वात सामान्य रुग्ण म्हणजे डायबिटीस, मधुमेह आणि ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब ह्याचे रुग्ण असतात. तर मग जर आपल्याला माहिती असेल की आपण डायबिटीसचे रुग्ण आहोत, ब्लड प्रेशरचे रुग्ण आहोत, तर वर्षातून एकदा तुम्ही तुमचं युरिन रुटीन आणि क्रिएटिनिन असं किडनी फंक्शन टेस्ट केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर युरिनमध्ये प्रोटीन जात असेल किंवा तुमचं क्रिएटिनिन वाढलेलं असेल तर मग तुम्हाला किडनी स्पेशलिस्ट, किडनी तज्ज्ञ यांना भेटणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मेन तुमचं डायबिटीस कंट्रोल करणे, तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करणे हे अनिवार्य आहे. आणि जे किडनीसाठी सपोर्टिव्ह मेडिसिन्स असतात, क्युरेटिव्ह नाही पण सपोर्टिव्ह मेडिसिन्स असतात, हे देऊन जे तुमच्या किडनीचा ऱ्हास होत असेल त्याला स्लो करणारे मेडिसिन दिले जातात. ओके, मग किडनी चांगली राहावी यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे डाएट त्यांचं कसं असावं रुटीन? किडनी स्वतःसाठी तसं काही स्पेसिफिक डाएट नाही आहे. तुमचं जे एक समतोलित आहार असेल त्याने जे आपलं शरीर सुदृढ राहतं तेच आपल्या किडनीला सुदृढ ठेवतं. कुठलंही जेवण किडनीसाठी विष नाही आहे. आणि आपण जे डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी जे आहार तज्ञाकडून लिहून घेतो त्या आहाराने ते 2 आजार कंट्रोल झाल्यावरती किडनीवरचा त्याचा जो परिणाम असतो तो कमी होतो आणि आपल्या किडनी सुदृढ राहतात.
तरी सुद्धा प्रत्येक डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णाने वर्षातून एकदा आपलं तपासणी करून घेणं किडनीच्या हिशोबाने अनिवार्य आहे. पण बरेचदा असं डॉक्टर सांगतात की जेवणात मीठ कमी घ्यावं, म्हणजे ज्यांना किडनीचा आजार आहे तर मग हे मीठ कमी घ्या म्हणजे काय, कशासाठी? जो ब्लड प्रेशरचा रुग्ण असेल त्याच्यामुळे किडनीवरती त्रास झाला असेल तर त्यामुळे त्यांचं मीठ कमी खाल्ल्याने त्यांचं ब्लड प्रेशर कमी होईल आणि किडनीवरचा त्रास कमी होईल, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या किडनीची जी ताकद आहे युरिन बाहेर काढण्याची, पाणी बाहेर काढण्याची, ती कमी होते. त्या कारणास्तव जर तुम्ही मीठ कमी घेतलं तर मग ते पाणी शोषून घेतं मीठ, ते पण कमी होतं आणि त्यामुळे तुमच्या पायाची सूज कमी होते. तर ह्या दोन कारणांमुळे सांगितलं जातं की मीठ कमी खावं, एक तर ब्लड प्रेशर कमी करायला आणि पायाची सूज कमी करायला. हे आजार अनुवंशिक असू शकतात का किडनीचे? काही अनुवंशिक आजार आहेत पण ते सामान्यरित्या एवढे जास्त नाही आहेत. त्याच्यामध्ये एक ADPKD म्हणून डिसीज आहे ज्याच्यामध्ये सिस्ट असतात, जसं पाणी भरलेले गोळे असतात किडनीच्या मध्ये आणि त्याने किडनी पोकळ होऊन जाते. हे एक अनुवंशिक आजार आहे. पण सामान्यतः किडनीचे आजार हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ह्याच्या हिशोबानेच होतात. बरेचसे असे आजार आहेत जे संसर्गजन्य आहेत, तसाच हा पण आजार असा संसर्गजन्य असू शकतो का? नाही, किडनीचे जे आजार आहेत ते संसर्गजन्य नसतात. पण जर युरिन इन्फेक्शन तुम्हाला झालं असेल तर युरिन इन्फेक्शन हे कोमोडवरती जर इन्फेक्टेड युरिन लागली असेल तर ते इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला पण लागू शकतं आणि ते युरिन इन्फेक्शनमुळे किडनीवरती त्या दुसऱ्या व्यक्तीलाही त्रास होऊ शकतो. पण स्वतःहून किडनीचा कुठला आजार असा अनुवंशिक नाही. डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 2 किडनीपैकी एक किडनी जर खराब झाली तर एका किडनीवर जीवन जगता येऊ शकतं, तर त्याच्याविषयी त्या पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय सांगाल? खूप वेळेला असं होतं की 80 वर्षाचे म्हातार बाबा आहेत, आमच्याकडे आले अपेंडिक्स साठी, तर आम्ही त्यांची सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन केली. तेव्हा कळलं की ह्या म्हातार बाबाला एकच किडनी जन्मजात होती. त्यांना मुलं झाली, नातवंड झाली, त्यांचं पूर्ण आयुष्य जगून गेलं पण त्याला कसलाही त्रास झाला नव्हता. तर एका डोळ्याच्या माणसाला आपण आंधळा म्हणत नाही, त्याप्रमाणे एका किडनीच्या माणसाला आपण अधू म्हणत नाही. तर एका किडनीवरती आपण आयुष्य चांगलं जगू शकतो. पण आता नॉलेजचा जमाना आहे, त्यामुळे जर काही सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी मध्ये कळून आलं की मला एकच किडनी आहे तर त्यांचं जे बाकीचं तपास असतात, जे ह्या पेपरवर मी मगाशी सांगितले, त्याच्यामध्ये लघवीचा तपास, रक्ताचा तपास वगैरे हे सगळे तपास करून ती किडनी चांगल्या परिस्थितीत आहे का हे आपण बघून घेतो. आणि जेणेकरून रुग्णाला माहितीये की त्यांना एकच किडनी आहे तर त्यांनी वर्षातून एकदा त्यांचे, जरी किडनी चांगली असली तरी वर्षातून एकदा त्यांनी त्यांचे तपास करून हे सगळं ठीक आहे हे बघून घेणं गरजेचे आहे. आणि जर ती एक सिंगल किडनी चुकून कमकुवत असली, त्याच्यामध्ये थोडा विकनेस असला तर किडनी सपोर्टिव्ह मेडिसिन्स आपण त्यांना चालू ठेवतो आणि थोडं डाएटमध्ये मॉडिफिकेशन करतो, डाएट बंद करत नाही. डॉक्टर, याच्या पहिले आपण क्रॉनिक डिसीज याविषयी बोललाच आहात, पण एक्यूट किडनी इंजुरी आणि क्रॉनिक डिसीज इंजुरी यामध्ये काय फरक, काय सांगता येईल? तर अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणजे अत्यल्प वेळासाठी किडनीज वरती काही त्रास झालेला आहे, प्रेशर आलेला आहे आणि ते नंतर ठीक होण्याचा चान्स चांगला आहे. आणि क्रॉनिक किडनी डिजीज म्हणजे दीर्घकाळ, खूप दिवसांपर्यंत ही किडनी वीकच राहणार आहे, तर ते एक वेगळी गोष्ट आहे. तर समजा कुठलं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, ताप आलेला आहे, मलेरिया झालेला आहे, पातळ संडास लागलेली आहे, बीपी खूपच लो झालेले आहे, त्याच्यामुळे दोन्ही किडनींवरती प्रेशर आलं, जर तो आजार ठीक झाला तर तो प्रेशर कमी होऊन किडनी परत पूर्ववत कामावरती येऊ शकतात. पण क्रॉनिक किडनी डिजीज मध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनी स्टोन किंवा पेन किलर खूप जास्त खाल्ले ह्याच्यामुळे किडनी सुकून गेलेले असतील तर मग ते किडनी युजली ठीक होत नाही. तर अशा किडनीसाठी आपण त्यांना फक्त सपोर्टिव्ह मेडिसिन्स देतो आणि जर ती किडनी वीक होऊन नंतर मग ती कुमकुवत होऊन पूर्ण काम करायची बंद झाली तर मग आपण रुग्णाला डायलिसिस वरती घेतो. खूप छान डॉक्टर. किडनी म्हटलं की फार असं क्रिटिकल समस्या आहेत, तर असं कधी झालंय का की एखाद्या फार क्रिटिकल किडनीविषयी आव्हान उभं राहिलंय, त्याविषयी काय सांगाल? युजली डॉक्टरचं जीवनच एक आव्हान आहे, रोज आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागतं. तर त्याच्यामध्ये जे पण आपल्याकडे रुग्ण येतात तर ते आमच्याकडे किडनी विषयी जास्त त्रास घेऊनच आलेले असतात. तर मग रोजच आमच्याकडे ICU मधल्या रुग्णांसाठी रेफरन्स येतो. आमच्या ओपीडी मध्ये येणारे रुग्ण पण किडनी वीकनेस आणि फेलियर वालेच असतात. तर मग हे सगळ्या रुग्णांमध्ये आपण जर अॅक्यूट किडनी इंजुरी असेल तर त्यांच्यामध्ये आपण ते सगळं रोग तपासणी करून त्याच्यामधला त्रास काढून घेतला आणि किडनी पूर्ववत ठीक झाली. इनफॅक्ट इव्हन डायलिसिस वरती रुग्ण होते, त्यांचं अॅक्यूट किडनी इंजुरी पूर्ण ठीक झाली तर डायलिसिस पूर्णपणे बंद झालं आणि किडनी पूर्णपणे ठीक झाली, असेही केसेस आहेत.
पण क्रॉनिक किडनी डिझीज मध्ये सुद्धा जरी ते डायलिसिस वरती असेल तरी त्यांना एक चांगलं जीवन असणं, म्हणजे आम्ही हे नाही म्हणत की डायलिसिस म्हणजे एक खराब जीवन, डायलिसिस म्हणजे एक वेगळे जीवन. म्हणजे तुम्हाला फक्त थोडा वेळ द्यावा लागतो तुमच्या डायलिसिस साठी, बाकी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता, तुमचं घरातली सगळी कामं करू शकतात, तुम्ही वेकेशन वरती पण जाऊ शकता. तर हे एक वेगळं जीवन त्यांना पूर्ववत आणून देणं ही एक गोष्ट आहे. पण जेव्हा रुग्ण ट्रान्सप्लांट करतो, प्रत्यारोपण करतो, तेव्हा त्यांना एक पूर्ववत जीवन पूर्णपणे मिळण्याचा संधी असते. तर ह्यामध्ये फक्त त्यांना किडनी चांगली ठेवणारी जी औषधं असतात ते त्यांना चालू ठेवावी लागतात, पण एक सामान्य जीवन ते जगू शकतात. खूप छान सांगितलंय डॉक्टर. आपण घेतो इथे छोटीशी विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत डायलिसिस म्हणजे काय आणि प्रत्यारोपण याविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, लगेच परत येतोय. गरजेचं नाही जे वरवर दिसेल ते तेवढंच साधं आणि सरळ. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक 3ऱ्या मिनिटाला असे गुन्हे होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही ते पाहताय तोपर्यंत कुठेतरी हा गुन्हा घडतोय. असे गुन्हे नेमके घडतात कसे आणि त्यांना उजेडात कसं आणलं जातं ते पहा फक्त आमच्या क्राईम झोन या सिरीज मध्ये. दर मंगळवारी रात्री 10:30 वाजता आणि पुनर्प्रसारण दुपारी 3 वाजता. आधीचे वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तो न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा, रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज. पुन्हा एकदा लक्षवेधी या कार्यक्रमात आपलं स्वागत. डॉक्टर, आपलं सुद्धा स्वागत. ब्रेकच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतले आहे किडनीच्या समस्या आणि क्रॉनिक डिसीज याबद्दल. किडनी रुग्णांसाठी वॅक्सिनेशन गरजेचं आहे का, याबद्दल काय सांगा? तर जसं आपण एक सामान्य माणूस बोललो तर सर्दी खोकल्यासाठी वॅक्सिन म्हणजे लस इन्फ्लुएन्झाची, न्यूमोकॉकलची अवेलेबल आहे. तर ती वापरली तर आपल्याला सर्दी खोकला कमी होतो आणि आपलं शरीर अजून सुदृढ राहतं. त्याप्रमाणे ज्यांची किडनी कमकुवत आहे, वीक आहे, तर त्यांच्यावरती त्या रुग्णाला जेव्हा सर्दी खोकला होतो तेव्हा किडनीवर प्रेशर अजून जास्त येतं आणि त्यांचं क्रिएटिनिन 20 पैसे 40 पैसे वाढतं. तर जेव्हा आपण लस देतो तेव्हा सर्दी खोकल्याचं प्रमाण कमी होतं आणि किडनी शाबूत राहते. तर हा एक तक्ता आहे जे CDC गाईडलाईन्स, इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहे, ते प्रत्येक नेफ्रोलॉजिस्ट, किडनी तज्ञ आपल्या रुग्णांना देतो. तर त्याच्यामध्ये हेपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन आहे जे डबल डोस आहे, 0, 1, 2, 6 months अँड बूस्टर 1 yearly. आणि त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन आहे जे वर्षातून एकदा आहे. आणि न्यूमोकॉकल वॅक्सिन आहे ज्याच्यामध्ये PPSV23 आणि PCV13 असे 2 प्रकार आहेत. तर हे जेव्हा वॅक्सिन्स आपण रुग्णाला लिहून देतो त्या घेतल्यामुळे त्यांचं जे सर्दी खोकल्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि क्रिएटिनिन शाबूत राहण्यामध्ये मदत होते. बऱ्याचदा डॉक्टर असं माहिती पडतं की ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे तर डायलिसिस हा त्यांच्याकडनं शब्द नेहमीच ऐकायला मिळतो. तर डायलिसिस म्हणजे काय, याविषयी जरा थोडक्यात सांगा. साध्या सोप्या शब्दात म्हटलं तर डायलिसिस म्हणजे रक्त साफ करणे. जेव्हा आपली किडनी कुमकुवत होते, काम कमी करते, त्यावेळेला आपण डायलिसिस मशीन मधून करतो. तर त्याच्यामध्ये रक्त आपल्या हातातून फिस्टुला मधून जातं, मशीन मध्ये जातं, रक्त साफ होतं डायलायझर मध्ये, ज्याला फिल्टर बोलतो, आणि नंतर पाईपने ते परत शरीरामध्ये येतं. म्हणजे रक्त चेंज केलं जातलं नाही, रक्त बदललं जात नाही, रक्त साफ केलं जातं. तर ह्याच्यामध्ये क्रिएटिनिन, फॉस्फरस, युरिक ऍसिड, पोटॅशियम असे जे आपल्या शरीरातले घटक आहेत ज्यांची आपल्याला गरज नाहीये ते सगळे साफ केले जातात. आणि आपल्या शरीरामध्ये जे WBC, RBC, हिमोग्लोबिनचे जे सेल्स असतात तर ते सगळे आपल्या शरीरामध्ये शाबूत राहतात. तर हे एक फार प्रगत झालेली टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही. कित्येक रुग्ण असतात जे डायलिसिस सकाळी घेतात, त्याच्यानंतर मग मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये उडी मारतात, घरी ऑफिसमध्ये जातात, तिकडे जाऊन पूर्ण काम करतात, घरी येऊन बायकोशी पण परत भांडतात. तर हे सगळं आपल्या डायलिसिस पेशंट्स करू शकतात. तर डायलिसिस फक्त एक वेगळं जीवन आहे. डायलिसिस म्हणजे बेड रिडन, म्हणजे खराब जीवन नाहीये. ओके, पण हे डायलिसिस कोणत्या स्टेजच्या रुग्णांनी करावे आणि किती वेळा?
तर डायलिसिस जे आहे ते हिमोडायलिसिस, रक्ताचं जे साफ करण्याचं डायलिसिस आहे ते आठवड्यातून 3 ते 4 तास असं दिले जाते. आणि डायलिसिस हे आपले CKD स्टेज 5 असं म्हटले जाते. जेव्हा सुरुवातीला किडनीचा रुग्ण येतो तेव्हा कदाचित त्यांचं क्रिएटिन नॉर्मल 1 ह्याच्यापेक्षा 2 असेल, तर ते सामान्यतः CKD स्टेज 3-4च्या आसपास असतात. आणि नंतर जेव्हा जसं त्यांचं किडनी अजून कमकुवत होते, अजून वीक होते, त्याच्यानंतर ते CKD स्टेज 5 ला येतात, ज्याच्यामध्ये त्यांचं GFR म्हणजे किडनीची ताकद, कॅपॅसिटी कमी होते, 10च्या खाली जाते, 5च्या खाली जाते, आणि मग त्यांच्यावरती डायलिसिस सुरू केली जाते. तर ह्याच्यामध्ये खूप वेळेला रुग्ण आम्हाला विचारतो की जर मी आयुर्वेदिक घेतलं, होमिओपॅथिक घेतलं तर माझी किडनी ठीक होईल का? तर आमच्या ॲलोपॅथिक इंग्लिश मेडिसिन मध्ये सुद्धा असे आहे की अॅक्यूट किडनी इंजुरीचा एक कॉम्पोनंट असतो CKD मध्ये. म्हणजे समजा कुठला डायबिटिक रुग्ण आहे, त्याचं क्रिएटिन नेहमी 2.5 असतं, त्याला ताप आला तर त्याचं क्रिएटिन 3.5 झालं. ते तापाला आम्ही ठीक केलं तर ते 3.5 क्रिएटिन परत मागे येऊन 2.5 वरती येऊन थांबलं, असं शक्य असतं. पण पूर्णपणे नॉर्मल क्रिएटिन 1 पर्यंत आलं असं कदाचित नाही होणार. तर आमच्या ॲलोपॅथिक मेडिसिन मध्ये जर अॅक्यूट किडनी इंजुरीचं फॅक्टर मिळालं तर ते ठीक केल्यावर क्रिएटिन मागे जाऊ शकतं. पण जो CKDचा रुग्ण स्वतः आहे, जो डायबिटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहे, बाकी त्यांना काही त्रास नाहीये आणि त्यांचं क्रिएटिन जर वर्षाला 50 पैसे 1 रुपया वाढत राहिलं आणि नंतर मग ते डायलिसिस लेवलला मिळाले, तर डायलिसिस लेवलला पोहोचले, तर त्याच्यानंतर त्यांचं क्रिएटिन कमी होत नाही. भरपूरसे रुग्ण साधूबाबा, भूतबाबा, चायनीज हर्ब्स किंवा आयुर्वेदिक, होमिओपॅथिक असे सगळे उपचार करून घेतात. पण जर कुठला एक असा प्रकार असता उपचाराचा की ज्यांनी तुमचं क्रिएटिन 10 आहे ते नॉर्मल 1 वर आणून देणार आहे, तर मग अख्ख्या जगातले सगळे रुग्ण तिकडे गेले असते आणि बरे झाले असते. मग भले ते युरोपमध्ये असो, आफ्रिकेमध्ये असो किंवा फिलिपाईन्स मध्ये असो. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला किडनीच्या तज्ञांना किडनी ट्रान्सप्लांटच शिकवले नसते. डायलिसिसचे मशीनवाले टेक्निशियन तर निकामी घरी बसले असते. पण असं कुठलंही औषध नाहीये जे CKDला पूर्ववत नॉर्मल पर्यंत आणू शकतं. पण जेव्हा कुठला रुग्ण म्हणतो की आम्हाला दुसऱ्या प्रकारचं मेडिसिन ट्राय करायचं आहे, तर आम्ही नाही म्हणत नाही, कारण ही डेमोक्रेसी आहे. तुम्हाला प्रयत्न करायचे तर करू शकतात. पण फक्त आम्ही सांगतो की आयुर्वेदिक मध्ये जे भस्म असतात त्याच्यामध्ये हेवी मेटल असतात आणि ऑलरेडी कुमकुवत वीक असलेल्या किडनीला हेवी मेटल्स चालत नाही. तर बाकी सगळं तुम्ही प्रयत्न करू शकतात, कारण भरपूरसे रुग्ण हे सगळे प्रयत्न करून झालेले असतात आणि शेवटी डायलिसिस वरती येतात आणि नंतर ट्रान्सप्लांट त्यांना गरजेचे पडते. पण ह्याचा अर्थ हे नाही की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये. इंग्लिश मेडिसिन मध्ये सुद्धा आम्ही किडनी सपोर्टिव्ह मेडिसिन्स आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स देतो, ज्याच्या कारणास्तव जर समजा आता आजचं तुमचं क्रिएटिन 3 आहे आणि तुम्हाला डायलिसिसवर जायचा वेळ साधारण 7-8 वर्ष आहे, तर ते थोडं डिले होऊन, स्लो होऊन तुम्ही 10 वर्षांनी डायलिसिसवर जाणार असं शक्य होऊ शकतं. खूप छान एक्सप्लेन केलं डॉक्टर. थोडक्यात काय तर किडनी आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे, जे आपल्या संपूर्ण आरोग्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ते रक्तप्रवाहातून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त लिक्विड फिल्टर करतात, रक्तदाब नियंत्रित करतात आणि विविध शारीरिक कार्यासाठी आवश्यक हार्मोन्स सुद्धा तयार करतात. किडनीच्या आजाराची मोठी समस्या ही आहे की हा आजार उशिरा ओळखला जातो. मात्र काही महत्त्वाच्या लक्षणाद्वारे, जसे की आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी किडनीच्या समस्या आणि लक्षणं याबद्दल सांगितलेत, अशा किडनीच्या आजाराचा धोका वेळीच ओळखता यावा यासाठी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणं योग्य ठरतो. डॉक्टर, डायलिसिसचे काही प्रकार असतात का? काय सांगाल याविषयी? डायलिसिसचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हिमोडायलिसिस, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये मशीन मध्ये रक्त आपलं फिल्टर होतं आणि रक्त साफ होतं. दुसरं आहे पेरिटोनियल डायलिसिस. ह्याच्यामध्ये औषधी पाण्याची बॅग असते, तर त्या थैलीमधून औषधी पाणी आपल्या पोटामध्ये भरतं आणि त्याच्यामध्ये ते सगळं पॉइझन बाहेर निघतं, विष बाहेर निघतं आणि मग ते फिल्टर करून पाणी बाहेर काढलं जातं. तर हे जे पेरिटोनियल डायलिसिस आहे हे रुग्ण स्वतःच्या घरी करतात. फक्त त्यांना तेवढी ती बॅग वर लावायची आणि ते कनेक्शन करायची ताकद आणि समज असली पाहिजे. हिमोडायलिसिस जो प्रकार आहे हो डायलिसिस युनिट मध्ये पण होतो आणि होम हिमोडायलिसिस युनिट मध्ये सुद्धा होतो. तर ह्याच्यामध्ये डायलिसिस मशीन चालवणारा टेक्निशियन असतो, तो ते सगळं डायलिसिस करतो. सुरुवातीला कदाचित डायलिसिसच्या रुग्णाला मानेमध्ये डायलिसिस कॅथेटरची गरज पडू शकते. जर त्यांच्या हाताच्या नसा कमजोर असतील, वीक असतील, तर मग पर्मा कॅथेटर म्हणून छातीतून येणारं कॅथेटर लावलं जातं, जे साधारण 6 महिने ते 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत चालू शकतं. आणि जर ते पेरिटोनियल डायलिसिस असतील तर त्यांना पोटामध्ये पेरिटोनियल डायलिसिसचं कॅथेटर लावलं जातं. आणि जर रुग्ण 60 वर्षाच्या खाली असेल तर मग जर त्यांच्या घरामध्ये कोणी डोनर असेल तर त्यांना आपण किडनी ट्रान्सप्लांट, रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांटसाठी, प्रत्यारोपणासाठी सांगू शकतो.
हे सगळं गव्हर्नमेंटच्या थ्रू होतं. आणि जर त्यांच्याकडे घरी कोणी डोनर नसेल तर मग आपण त्यांना गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये नाव लिहितो आणि साधारण 3 वर्ष ते 5 वर्षानंतर मग ऍक्सिडेंट पेशंटचे जे ब्रेनस्टेम डेथ होतं, म्हणजे मस्तिष्क स्तंभ मृत्यू, तर त्यांचे जे ऑर्गन्स डोनेट होतात, अवयव दान होतं, ते वाली किडनी त्यांना साधारण 3 ते 5 वर्षात मिळू शकते. साधारण आठवड्यातून एकदा 2 आठवड्यातून एकदा प्रत्येक किडनी तज्ञाला फोन येतो की मेरी माँ बीमार है, मुझे पैसे की जरूरत है, मेरा बिजनेस चौपट हो गया, मुझे पैसे का जरूरत है, तो कृपया मुझे मदत करे, मुझे किडनी डोनेट करनी है. तर ह्या सगळ्यांना आम्ही क्लिअर 2 वाक्य सांगतो की ऐसा मत कीजिए, आप जेल में जाएंगे, कारण की हे आपल्या लॉ मध्ये नाही आहे, इलिगल आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे कुठेही असं होत नाही इलिगल ट्रान्सप्लांट्स. आणि प्रत्येक जे ट्रान्सप्लांट आहे ते गव्हर्नमेंटच्या परमिशननीच होतं. डॉक्टर, आता आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी प्रत्यारोपण याविषयी बोलत आहेत. या विषयावर आपण परत एकदा येणारच आहोत. पण किडनी ट्रान्सप्लांट हे करायची जर गरज नसली पडली तर डायलिसिसद्वारे किंवा मेडिसिनद्वारे किडनी रुग्णाला काही फायदा होऊ शकतो का? जेव्हा आपल्याला सुरुवातीची वेळ असेल, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरमुळे किडनी कमकुवत झालेली आहे, वीक झालेली आहे, तर त्यावेळेला आपण मेडिसिन्स वरती, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि सपोर्टिव्ह मेडिसिन्स वरती साधारण 15 वर्ष 10 वर्ष असं आपण रुग्णाला ठेवू शकतो. नंतर मग हळूहळू जे क्रिएटिन वाढतं, तर साधारण 6, 7, 8 क्रिएटिन झाल्यानंतर GFR जेव्हा तुमचं 10च्या खाली जाईल तेव्हा डायलिसिस सुरू केलं जातं. डायलिसिस वरती सुद्धा रुग्ण साधारण 15 ते 20 वर्ष जिवंत चांगल्या रीतीने राहू शकतो. आणि जर ते वयाने कमी असतील आणि त्यांना कोणी डोनर मिळाला घरातला, तर मग घरातला डोनर मिळाला तर आपण त्यांचं किडनी प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि ती किडनी नीट बसली तर मग ती सुद्धा साधारण 20 ते 25 वर्ष राहू शकते. तर जे सुरुवातीचे साधारण 10 वर्ष औषधाचे, नंतर मग ट्रान्सप्लांटचे साधारण 20 वर्ष, त्याच्यानंतर मग डायलिसिसचे साधारण 20 वर्ष, म्हणजे एका रुग्णाला आम्ही साधारण 50 ते 60 वर्ष आयुष्य देतो. म्हणजे ते ऑलमोस्ट नॉर्मल 80 वय तर होऊनच जातं तोपर्यंत. तर आजकाल आम्ही सांगतो की किडनी के डॉक्टर आपको छोडेंगे नहीं, आप इधर ही रहोगे, आप डरो मत. थोडक्यात म्हणजे किडनी डोनेट हे कोणत्या व्यक्तीने करावे आणि किडनीचं प्रत्यारोपण जर करायचं झालं तर याच्यासाठी कोणते पेशंट आहेत ज्यांना किडनीची प्रत्यारोपण करायची गरज पडते? सामान्यतः जेव्हा किडनी वीक होते, कमकुवत होते, तेव्हा आपण जेव्हा डायलिसिस वरती जातो तेव्हाच त्यांना किडनी प्रत्यारोपण ट्रान्सप्लांटेशनची गरज पडते. जर कुठला रुग्ण सांगत असेल की मला डायलिसिसच्या आधी ट्रान्सप्लांट करायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ट्रान्सप्लांटच्या सर्जरीसाठी तुम्हाला रक्त साफ असलं पाहिजे, तर डायलिसिस सुरूच करावं लागतं. तर त्या कारणास्तव डायलिसिस सुरू झाल्यानंतरच आपण ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. तर जर घरातला कोणी डोनर असेल तर मग साधारण 2 महिने ते 3 महिन्यामध्ये सगळं सरकारी पेपर बनतात, सरकारचा इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर मग ट्रान्सप्लांट शक्य आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी डोनर नसेल तर मग त्याच्यासाठी जे आपण ऍक्सिडेंट पेशंटचे किडनी डोनेशन होतं, जे ब्रेनस्टेम डेथ डोनर्स असतात, तर त्याच्यामध्ये मस्तिष्क स्तंभ मृत्यू होतो, तर त्याच्यामध्ये आपण सांगतो की ह्यांना लिस्टमध्ये ठेवतो आणि गव्हर्नमेंटचा फोन येतो रुग्णाला आणि त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट होतं. तर ही जी वेटिंग लिस्टचा टाइम आहे ते साधारण 3 वर्ष ते 5 वर्ष असतं. खूप छान. डॉक्टर, आता आपण बोललात की ब्रेन डेथ असे पेशंटची किडनी लावल्या जाते, तर ही किडनी किती तासाच्या आतमध्ये पेशंटला उपयोगात आणली जाते? तर जेव्हा समजा ब्रेनस्टेम डेथचं डायग्नोसिस होतं तर त्यावेळेला आपण त्यांच्याकडून कन्सेंट घेतो डोनेशनची आणि तोपर्यंत त्या ब्लड ग्रुपचे वेटिंग लिस्टचे जे रुग्ण आहेत त्यांना आपण कळवतो की किडनी अवेलेबल आहे. तर साधारण 6 तास ते 24 तासाच्या आतमध्ये किडनीची सर्जरी करून ते काढून ग्रीन कॉरिडॉरने ते ट्रान्सपोर्ट करून तिकडे बसवणे हे गरजेचे आहे. अमेरिकेमध्ये साधारण ईस्ट कोस्ट पासून ते वेस्ट कोस्ट 3,500 किलोमीटर विमानाने किडनी आणि लिव्हर नेल्या जातात. पण मुंबईमध्ये आणि इंडियामध्ये आपली वेटिंग लिस्टच एवढी जास्त आहे की एवढ्या लांब किडनी पोहोचवण्याची गरज पडत नाही. मुंबईमध्येच आपल्याला कोणी ना कोणी मॅच मिळून जातं आणि त्यांना ते विनामूल्य दिलं जातं. ह्यासाठी गव्हर्नमेंट काही पैसा घेत नाही. पण या किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला ICU मध्ये किती दिवस ठेवून त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि तिथून डिस्चार्ज झाल्यावर त्या पेशंटनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
जेव्हा आपलं प्रत्यारोपण होतं तेव्हा ती दुसऱ्याची किडनी आपल्याला स्वतःला बसवलेली असते, तर त्यामुळे आपल्या शरीराचा एक प्रकार असतो ज्याला म्हणतात इम्युनिटी. तर ते आपल्या त्या बसवलेल्या किडनीला फेकून देण्याचा, रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर अँटी रिजेक्शन मेडिसिन दिले जातात, इम्युनोसप्रेसिव्ह मेडिसिन दिले जातात, जे जरा हायर लेवलचे असतात. तर त्या कारणास्तव आपल्यामधली इम्युनिटी थोडी कमी होते, आपल्या रिजेक्शनचा रेट कमी होतो, पण त्यामुळे आपल्याला दुसऱ्याचं इन्फेक्शन लागू शकतं, तर दुसऱ्याचा सर्दी खोकला आपल्याला लागू शकतो. या कारणास्तव रुग्णाला साधारण 3 ते 5 दिवस सेपरेट आयसीयू रूम मध्ये ठेवलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा औषधाचं प्रमाण थोडं कमी होतं त्याच्यानंतर त्याला सेपरेट वॉर्डच्या रूम मध्ये ठेवलं जातं आणि साधारण 10 ते 15 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिलं जातं. घरी गेल्यानंतर सुद्धा आम्ही सांगतो की रुग्णाने सेपरेट रूम मध्ये राहावं, सर्दी खोकलावाल्या माणसांच्या जवळ जाऊ नये आणि फेस मास्क नेहमी वापरत राहावा. आणि त्याच्यानंतर मग जी किडनी जिवंत ठेवायची जी मेडिसिन आहे इम्युनोसप्रेसिव्ह आहे ते आपण युजली आयुष्यभर ठेवतो, पण 1 वर्षानंतर त्याचा डोस आपण कमी करू शकतो. ओके. पण डायलिसिसच्या तुलनेमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचे काही दुष्परिणाम आहेत का, काही फायदे आहेत, काही दुष्परिणाम, याविषयी काय सांगाल? म्हणजे आपण आता जन्म झाला तर शाळेत गेलंच पाहिजे, आपण मोठे झालं तर आपलं लग्न झालंच पाहिजे, त्याप्रमाणे जर तुम्ही किडनी रुग्ण असाल आणि तुमचं वय कमी असेल तर तुमचं किडनी ट्रान्सप्लांट झालंच पाहिजे. आता जसं रावणाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे, पण राम लक्ष्मण बद्दल फार कमी माहिती आहे. त्याप्रमाणे जर आपण कुठल्या लग्नात गेलो, तुला माहितीये का त्यांचा डिवोर्स झाला, तुला माहितीये का त्यांचं अबॉर्शन झालं, तर ज्या वाईट गोष्टी असतात त्या जास्त पसरतात, पण चांगल्या गोष्टी पसरत नाहीत की ह्यांचं लग्न मागचे 40 वर्ष चांगलं चालू आहे. तर त्याप्रमाणे जे किडनीचे रुग्ण असतात जे ट्रान्सप्लांट करतात, साधारण 98% 99% सक्सेस रेट आहे. त्यापैकी 1% ते 2% फेलियर रेट आहे, पण तो फक्त 1% आहे. म्हणजे 100 पैकी 1 जणाचा किडनी ट्रान्सप्लांट नाही चाललं असं होऊ शकतं, पण 99% चांगलं झालं आणि त्यांचं जीवन चांगलं झालं हे कोणी कोणाला सांगत नाही. तर त्याप्रमाणे अवेअरनेस की दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू, ह्याच्याने तुम्हाला फायदा होईल शरीराला, हे नेफ्रोलॉजिस्ट किडनी तज्ञ रुग्णाला सांगतात आणि त्याच्यानंतर मग किडनी ट्रान्सप्लांटसाठी करायला त्यांना आपण भाग पाडणे हा चुकीचा शब्द आहे, पण त्यांना आपण सांगतो की हे गरजेचे आहे. डॉक्टर, आपण आतापर्यंत भरपूर अशी माहिती दिली महत्वाची, पण असं कधी झालंय का की डॉक्टरच्या करिअरमध्ये सगळ्यात अशी महत्वाची गोष्ट आणि वेगळी गोष्ट आहे जी आपल्या प्रेक्षकांशी शेअर करावीशी वाटते? म्हणजे कुठलाही डॉक्टर तर अविरत काम करतो, स्वतःचं बाकीचं जीवन सोडून ह्याला स्वतःला झोपून देतो रुग्णांच्या मागे. पण आता मी एक नेफ्रोलॉजिस्ट किडनी तज्ञ असल्या कारणाने जे एक किडनी ट्रान्सप्लांट आहे, प्रत्यारोपण आहे, त्याच्यामध्ये आपण किडनीचे रुग्ण जे डायलिसिसचे आहेत त्यांना आपण एक पूर्ववत जीवन देऊन देतो. भले त्यांना थोडंसं मेडिसिन्स खावे लागतात, पण एक कम्प्लीट नॉर्मल जीवन आपण त्यांना देतो. तर किडनी ट्रान्सप्लांट ही एक अशी गोष्ट आहे जे नेफ्रोलॉजिस्टना खूप मनाला संतोष देते. पण बरेचदा असंही होतं की ज्या रुग्णांना हृदयाचा समस्या आहे किंवा कॅन्सर आहे, तर अशांनी सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट करावी का? जर तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे आणि तो पूर्णपणे काढून टाकला आहे, त्याची ट्रीटमेंट झालेली आहे आणि ऑन्कॉलॉजिस्ट कॅन्सर डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलेलं आहे की शरीरात आता कॅन्सर उरला नाहीये, तर असे रुग्ण ट्रान्सप्लांट करू शकतात किडनीचं. आणि जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर जर तुमचं हार्ट एकदमच कुमकुवत असेल, 10% काम करते, 20% काम करते, तर मग ती 8 तासाची मोठी सर्जरी तुमचं शरीर झेलू शकत नाही, तर मग अशा रुग्णांना आपण ट्रान्सप्लांट नाही सांगतो. पण जर तुमचं हार्टची पंपिंग पॉवर साधारण 40% 50% आहे, नॉर्मलची 60% असते, तर मग अशा रुग्णांना आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. पण त्याच्यासाठी आपण कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतो की ही इज फिट फॉर ट्रान्सप्लांट, म्हणजे ट्रान्सप्लांट शक्य आहे. पण बऱ्याचदा असं होतं की किडनी डोनर व्यक्ती जेव्हा आपली किडनी डोनेट करतात, पण त्या लोकांनी कसं स्वतःची काळजी घ्यावी एका किडनीसाठी? जेव्हा कुठलाही डोनर सामोरे येतो तेव्हा आपण साधारण 36 प्रकारचे तपास करतो, टेस्ट करतो, इन्व्हेस्टिगेशन्स करतो आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की ह्यांचं शरीर सुदृढ आहे आणि त्यांच्या किडनी सुदृढ आहेत, चांगल्या आहेत, आणि मग त्यापैकी एक किडनी डोनर आपल्या रेसिपियंटला देतो आणि एक त्यांच्या शरीरात स्वतःकडे राहते. तर जे डोनर असतात सर्जरीच्या नंतर मग आपण त्यांचं साधारण महिन्यातून एकदा तपास करतो, 3 महिने, नंतर 3-3 महिन्यांनी आपण त्यांचे तपास करत राहतो. ह्याच्यामध्ये युरिन रुटीन आणि बाकीचे ब्लड टेस्टमध्ये क्रिएटिनिन, युरिया, BUN आणि पोटॅशियम, सोडियम असं बघतो. तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की किडनी जी चांगली आहे ती चांगलीच राहिलेली आहे आणि अशा डोनर्सना ब्लड प्रेशर आणि डायबिटीज युजली नसते. तर मग जर बाय चान्स ते जर आलं असेल तर त्याचं स्ट्रिक्ट कंट्रोल करणे, त्याला उपचार करणे हे फार महत्वाचे आहे. किडनी प्रत्यारोपण या यशाचे दर किती आहेत, काय सांगता येईल?
जेव्हा घरातला डोनर किडनी प्रत्यारोपणसाठी डोनेट करतात तेव्हा साधारण 98-99% सक्सेस रेट आहे. जेव्हा गव्हर्नमेंटच्या लिस्टमधून आपल्याला ब्रेनस्टेम डेथची किडनी मिळते तेव्हा साधारण 96%-97% असं सक्सेस रेट आहे. तर त्या कारणास्तव दिस इज अ व्हेरी गुड सक्सेस रेट. आम्ही कुठल्याही डायलिसिस पेशंट ज्यांचं वय कमी आहे त्यांना आम्ही ट्रान्सप्लांट रेकमेंड करतो. ओके. तर बऱ्याच वेळा असं होतं की किडनी प्रत्यारोपण म्हणा किंवा हृदय ट्रान्सप्लांट म्हणा ह्याचे हे फार खर्चिक आहेत. तर साधारण माणसाला हा खर्च परवडत नाही. यासाठी काही गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे काही आहेत का? तर ह्याच्यासाठी आपल्या प्राईम मिनिस्टर फंड आहे, चीफ मिनिस्टर फंड आहे आणि जर तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्ड असतील, राजीव गांधी कार्ड आहे, महात्मा फुले योजना आहे, तर ह्याच्यावरून तुम्हाला डोनेशन सरकारकडून मिळू शकतात. त्याच्यात अजून आमचे जे रुग्ण असतात त्यांना मेडिकल सोशल वर्कर डिपार्टमेंट असतं, ते लेटर लिहून देतात की ह्यांना ह्या आजाराचा एवढा खर्च आहे, तो कुठलाही आजार असेल. मग त्याच्यामध्ये काही डोनेशन वाले ट्रस्ट असतात, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, तर हे चर्चची लोक, तर ही लोक यांना डोनेशन देतात. तर मग ती पूर्ण लिस्ट डोनर्सची, फायनान्शियल डोनर्सची पूर्ण लिस्ट आपल्या नातेवाईकाकडे दिली जाते आणि मग ते सगळीकडे त्याचं कॉपी देऊन तिकडून थोडे थोडे पैसे जमा करू शकतो. खूप छान माहिती सांगितली डॉक्टर. आपण पण मेडिकल क्षेत्रात जे मुलं करिअर करू पाहतात अशा मुलांना आपण काय सल्ला द्याल? मला तरी वाटतं एआयचा जमाना आहे तर फक्त डॉक्टरच राहतील की ज्यांच्याकडे काम आहे. कारण की जेव्हा कोणी पण हॉस्पिटलमध्ये जातं तर एक आपली अशी इच्छा असते की एका माणसाने, म्हणजे भले स्त्री असो पुरुष असो, पण एका माणसाने मला हात लावला. रोबोटनी तुम्हाला बघितलं आणि तुम्ही ठीक झाले तर मला ते वाटणार नाही चांगलं की मला रोबोटने बरं केलं. तर ह्या कारणास्तव मला वाटतं की भले कुठलेही बाकीचे व्यवसाय असतील, जसं टायपिंग म्हणा, फायनान्शियल मार्केट्स म्हणा, कुठलीही गोष्ट जरी ऑटोमेटेड झाली तरी सुद्धा शेवटी रुग्ण म्हणतील की मला एका तरी माणसाने चेक करावं. तर डॉक्टरला कधी असं नाही होणार की डॉक्टरला काम मिळणार नाही. तर फक्त एकच गोष्ट आहे, झोप कमी मिळते. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार असाल तर मग डॉक्टर म्हणणे चांगलं आहे. खूप छान. डॉक्टर, आजकाल मोबाईल फार प्रमाणात आले आहेत, तर सर्वच जण असं गुगल डॉक्टर याविषयी काय बोलणार? म्हणजे सगळेजण सर्च करतात, तर गुगल डॉक्टर म्हणजे काय सांगा? तर ह्याचे थोडे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. जेव्हा कुठल्या इसमास काही त्रास झाला, पाठीत दुखलं, तर लगेच पाठदुखीची कारणे आणि त्याच्यावरती उपचार हे सगळं वाचून डॉक्टरपेक्षा जास्त माहिती करून घेतात. पण तुम्ही इंटरनेटवरती चपाती कशी लाटायची हे बघून नाही शिकू शकत, किंवा मोटरसायकल कशी चालवायची हे नाही शिकू शकत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सराव लागतो आणि ते समजून घ्यावं लागतं. तर हे करत करतच तुम्ही डॉक्टर बनता. तर माहिती असणे ही एक चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावरून ठरवणे हे बरोबर नाही. तर जेव्हा तुम्ही कुठला त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल डॉक्टरकडे, तज्ञाकडे पोहोचण्याच्या आधी काही त्याच्याबद्दल वाचून घेतलं असेल ती फारच चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यावरून तुम्ही डॉक्टरना सांगणे की मी असं नाही करणार, मी तसं करणार, हे बरोबर नाहीये. कारण डॉक्टर तुमचं पूर्ण परीक्षण करूनच ठरवतात की तुमच्यासाठी सर्वात चांगलं काय आहे. आणि डॉक्टरी ज्ञान हे फिजिक्स नाहीये. 2+2=4 नाही, कधी कधी ते 11 पण असू शकतं आणि 3 पण असू शकतं. तर त्या कारणास्तव तो जो एक तर्क वितर्क असतो तो डॉक्टर ते शिकून डॉक्टर बनलेला आहे. तर तो तर्क वितर्क सामान्य माणसास शक्य नाही आहे. ह्याच्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर युरिन रुटीनचा रिपोर्ट. आपल्याला युरिन मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, लघवीमध्ये उन्हाळ्या लागलेल्या आहेत आणि तुम्ही युरिन रुटीनचा रिपोर्ट केला आणि कल्चरचा रिपोर्ट केला. तर मुंबईमध्ये मॅक्झिमम युरिन कल्चरच्या रिपोर्टमध्ये रेझिस्टंट टू ऑल अँटीबायोटिक, म्हणजे ह्याच्यात एकही अँटीबायोटिक काम करणार नाही असा रिपोर्ट येतो. पण डॉक्टर तुमचा तपास करून त्याच्यावरून ठरवून तुम्हाला एक अँटीबायोटिक देतात जे लो लेवल किंवा मीडियम लेवल असणार टॅबलेट. तर ते घेतल्यावरती तुम्ही बरे होऊ शकता. तर त्या जो रिपोर्ट आहे त्याच्यावरती किती लक्ष द्यायचं आणि त्याचं किती आपण प्रमाण पकडायचं हे सगळं डॉक्टर त्यांच्या तर्कवितर्काने ठरवतात. तर गुगल डॉक्टर होण्यापेक्षा गुगल नॉलेजिएबल असणं बेटर आहे. इनफॅक्ट मी तर सांगेन की थोडंसं जर तुम्हाला ज्ञान असेल की तुम्हाला काय त्रास आहे तर डॉक्टरना तुम्हाला समजवण्यामध्ये पण जरा सोपं जातं. पण काय वाटतं की अलीकडे हा आजार म्हणजे किडनीचा आजार वाढत चाललाय का? पूर्वी तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी नाही व्हायचे आणि किडनीच्या आजारांना पांढरी कावीळ
किडनीच्या आजारांना पांढरी कावीळ असं म्हणायचे. तर आता लक्षात येतंय की हे ऍक्च्युअली आपले किडनीचे आजार आहेत. आणि डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे. पूर्वीची लोक साजूक तूप खायची आणि गुळ खायची, आताची लोक प्रोसेस्ड फूड म्हणजे मीठ खातात आणि साखर खातात. तर त्यामुळे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे किडनीवरती आजार होऊन किडनीचं प्रमाण जास्त आढळून येत आहे. मला नाही वाटत आहे की किडनीचे आजार जास्त झालेले आहेत, फक्त ते जास्त आढळून येत आहेत कारण की आता आपल्या तपासण्या जास्त झालेल्या आहेत. पण मग त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आता बोलताना कावीळ विषयी बोललात, तर हे सगळं होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तर एक तर आपलं शरीर सुदृढ ठेवणं, नंतर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर जर तुम्हाला असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवणं, आणि जर तुमचं वय 40च्या वर असेल तर वर्षातून एकदा तुमचं कम्प्लीट बॉडी चेकअप करणं. ह्याच्यावरून तुम्हाला किडनीचे आजार असतील तर ते कळून येतील आणि जर असतील तर मग ते कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये मदत होईल. खूप छान माहिती सांगितली डॉक्टरांनी. खरं तर आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की किडनी हे आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहेच, जे नाटकातील थिएटरच्या मागे काम करणाऱ्या क्रू मेंबरसारखं आहे. त्याचा नेहमीच प्रयत्न असतो की कोणतीही अडचण न येता कार्यक्रम चालूच राहावा. आपल्या शरीरातील किडनी भलेही त्या नाटकातल्या नायकाप्रमाणे दिसत नसेल, पण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. आता तर किडनीचा आजार दिवसेंदिवस वाढतच चाललाय. किडनीच्या समस्या, त्यांची लक्षणे आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर म्हणजेच किडनी तज्ज्ञ डॉक्टर संदीप भुरके यांनी आपल्याला सांगितलीच आहे. सर, आपण इथे आलात आणि किडनी समस्या याविषयी आपल्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आशा करते आजच्या मुलाखतीद्वारे आपल्या सर्वांच्या प्रश्नाचे निरासन झालेच असेल. आपल्याला सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, आमच्या या ध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नक्कीच सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा ध्वनी क्रमांक आहे 90-238-3038. खरं तर सर्वांनीच आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे. आरोग्याविषयी समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. वेळेतच ट्रीटमेंट कराल तर स्वस्त आणि तंदुरुस्त राहाल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांसह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.